नमस्कार भक्तांनो, नवनाथ कथासारमधील अध्याय 14वा ऐकल्याने व वाचल्याने तुरुंगातून मुक्तता होईल, निर्दोषपणे लोकात मिसळता येईल. तर ऐका मैनावतीचा गोपीनाथाला उपदेश, गोपीनाथकडून जालंधरची अवहेलना. मैनावतीला जालंधरने संजीवनी आणि आत्मज्ञान दिले, पण तरीही ती अजिबात समाधानी नव्हती. तिचे मन गोपीचंद पुत्रात गुंतलेले होते आणि तिचा पुत्र गोपीचंद तर मोहात अडकलेला होता. त्यामुळे आपल्या पुत्राला या मोहातून, लोभातून बाजूला काढण्यासाठी काय करावे या एकमात्र विचाराने ती दिवसरात्र चिंताग्रस्त होती. त्यामुळे तिचे लक्ष कशातच लागत नसे. माघ महिना असल्यामुळे थंडी पडली होती. त्यामुळे नेहमीच्या सवयीप्रमाणे राजवाड्याच्या गच्चीमध्ये ती कोवळ्या उन्हाला बसली होती. राजवाड्यात मध्यभागी सुंदर चौक होता. ती गोपीचंदच्या स्नानाची जागा होती. दररोजप्रमाणे त्या दिवशी तो स्नानासाठी तेथे आलेला होता. तो दात घासत होता. त्याला स्नान करायचे असल्यामुळे त्याच्या स्त्रिया सुगंधित गरम पाणी आणून देत होत्या. चंदनाची चौकी, त्यामध्ये सोन्याचा चौरंग, सुगंधी द्रव्ये, मौल्यवान वस्त्रे असा सर्वच राजेशाही थाट होता. प्रत्येक गोष्टीतून त्याची भोगवासना दिसत होती. मैनावतीने त्याच्याकडे पाहिले आणि तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते अश्रू नेमके गोपीचंदच्या अंगावर पडले. त्यामुळे राजा चमकला. पाऊस येत नसतानाही वरून हे 2-4 थेंब कशाचे पडले हे पाहण्यासाठी त्याने वर पाहिले, तर त्याला वर त्याची आई मैनावती रडताना दिसली. त्याला आश्चर्य वाटले. लगेच तो तसाच उघड्या अंगाने तोंडातली दात घासायची काडी खाली टाकून वर आईजवळ गेला. गेल्या गेल्या त्याने आईच्या पायाला वाकून नमस्कार केला आणि तिला विचारले, आई, तू का रडत आहेस? तुला कोणी बोलले का? तुझा कोणी अपमान केला का? तुला कशाचे दुःख झाले आहे? आई, खरं सांग, माझ्यासारखा पुत्र राजा असतानाही तू का रडतेस? तुझ्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिले असेल तर त्याचे डोळेच काढून हातात देतो. तुझ्याकडे कोणी बोट दाखवले असेल तर त्याची बोटेच तोडून टाकतो. माझ्या कोणी बायका तुला बोलल्या असतील तर त्यांना मारूनच टाकतो. बोल आई, खरं सांग काय झालं ते. मी तुझी सेवा करण्यात अपुरा पडतोय असं तुला वाटतंय का? तुझ्या मनात काय आहे ते सांग. तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन. त्यासाठी ब्रह्मांडात जायची वेळ आली तरी जाईन. जो मुलगा आईचे डोळे पुसून तिच्या दुःखाचे निराकरण करत नाही त्याचा काय उपयोग? तो असून नसून सारखाच. बायकोला उंची वस्त्रे आणि आईला फाटके लुगडे देणाऱ्या मुलाचा काय उपयोग? उलट तो धरणीला भारच म्हणायचा. बायकोजवळ गोड शब्द आणि आईवडिलांशी उर्मट उद्धट शब्द बोलणाऱ्या मुलाचा तरी काय उपयोग? उलट तो जन्माला आला नसता तर फार बरं झालं असतं. आई, असा न्याय तू मला लावतेस का? नाही ना, मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. गोपीचंदच्या या नम्र, प्रेमळ बोलण्यामुळे माता मैनावतीचा शोक थोडा कमी झाला. तिने आपले अश्रू आवरले, पुसले. ती आपल्या मुलाला म्हणाली, नाही रे, तू म्हणतोस तसं काहीही झालेलं नाही. तुझा पराक्रम सर्वांना माहीत असल्यामुळे मला कशासाठी कोण त्रास देईल? पण तुझ्या देखण्या, उघड्या, तरुण रूपाला पाहून मगाशी क्षणभर मी विचलित झाले. नको तो विचार माझ्या मनात चमकला. तुझे वडीलही असेच देखणे होते, पण शेवटी ते काळाची शिकार झाले. त्यांचा देह शेवटी अग्नीमध्ये जळाला आणि त्यांच्या सौंदर्याची राख झाली. त्यामुळेच त्या टपलेल्या काळरूपी मांजराला मी खूप घाबरते. गाईला खाण्यासाठी वाघ, माशांना खाण्यासाठी बगळा, उंदराला खाण्यासाठी मांजर जसे टपून बसलेले असते तसाच काळ टपलेला आहे.
माणसं वाघाला जसं पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवतात, तसं तू या काळाला पिंजऱ्यात अडकवू शकतोस का? तसे केले तर मला अजिबात दुःख होणार नाही. अरे बाळा, नाहक तू जन्माचे वाटोळे करून घेऊ नकोस. तुला हा मनुष्यजन्म मिळाला आहे, तर त्याचे सार्थक करून घे. नारद, व्यास, शुक्र, रामानुजादी अनेक भगवद्भक्त चिरंजीव झाले आहेत. त्यांच्याप्रमाणे तूही चिरंजीव होण्याचा विचार कर. चिरंजीव पद प्राप्त होण्यासाठी चैतन्यपंथ, योगपंथ, आनंदपंथ, नाथपंथ असे कितीतरी वेगवेगळे पंथ आहेत. या प्रत्येक पंथातून तू अनेक संत महात्मे आपल्या जीवनाचे सार्थक करून सनातन झाले आहेत, अजरामर झाले आहेत, चिरंजीव झाले आहेत. तूही तसाच होण्याचा प्रयत्न कर. तू आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण वेळ भोग लालसेत फुकट घालवतो आहेस. त्यामुळे मला वाईट वाटते. बाकी दुसऱ्या कशाचेही दुःख मला होत नाही. आई मैनावतीची कळकळ गोपीचंदला तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवली. तो आईला म्हणाला, आई, तू आता जे सांगितलं आहे ते सर्व खरं आहे, ते मला पटलं आहे. पण चालू काळात असा कोण अधिकारी महात्मा असेल जो ब्रह्मोपदेश व परतत्वाचे ज्ञान देईल? तेव्हा मैनावती तात्काळ त्याला म्हणाली, मुला, त्यासाठी तुला लांब जाण्याची अजिबात गरज नाही. तुझं नशीब चांगलं आहे. जालंधर नावाचे एक श्रेष्ठ योगी आपल्या गावात सध्या वास्तव्य करून आहेत. तू त्यांना शरण जा. तुझे राज्य, परिवार, संपत्ती हे सर्व खूप मोठे असले तरी एक दिवस ते नष्ट होणारे आहे, हे लक्षात ठेव आणि जालंधरांना आपला गुरु बनव. आईने लगेच जालंधरनाथाचे नाव सांगितल्याने तो गोंधळला. तो आईला म्हणाला, मी जालंधरांना निश्चितच शरण जाईन, कसून योगाभ्यास करीन, परंतु हे सर्व वैभव, सुख, संपत्ती यांचा मी कसा काय त्याग करू? आणखी 12 वर्षे तरी मला हे सर्व सुख उपभोगू दे. त्यानंतर मी स्वतःच या सर्वांचा त्याग करून योगमार्गाला लागेन. राजाच्या या उत्तराने मैनावती नाराज झाली. ती त्याला म्हणाली, पुढच्या 12 वर्षांची खात्री कोण देणार? काळ केव्हा झडप घालेल हे काही सांगता येते का? उद्याची सुद्धा जेथे खात्री नाही, तेथे 12 वर्षांची काय तमा? जग हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे आहे. ते नुसते मायावी स्वप्न आहे, बेगडी आहे, दिखाऊ आहे. म्हणून तर दिसतं ते सर्वच खरं नसतं, हे लक्षात ठेव. गोपीचंद मैनावतीचे हे सर्व संभाषण राजाची पट्टराणी लुमावंतीने ऐकले. तिला राजमातेचे बोलणे वास्तविक खूप चांगले असूनही अजिबात आवडले नाही. मैनावती कैदाशीन आहे. राजाला तिला राज्यावरून खाली ओढायचे आहे. कैकेयीने जसे रामाला वनात पाठविले त्याप्रमाणे ती नीती व मोक्षाचा उपदेश करून राजाला राज्याबाहेर पाठवत आहे. हे योग्य नाही. राज्याच्या विनाशाचे हे लक्षण आहे. असे चुकीचे विचार त्यामुळे तिच्या मनात घोळू लागले. राणीने तेथून लगेच काढता पाय घेतला. आईचे निर्वाणीचे बोलणे ऐकून गोपीचंद आईला म्हणाला, आई, प्रथम तू सांगितलेल्या योग्याला मी भेटेन, त्याचे कार्य पाहीन. तो जर माझे हित करणारा आहे असं मला वाटलं तरच मी सर्व सुखांचा त्याग करेन आणि त्याच्या व तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागेन. आता तरी वाईट वाटून घेऊ नकोस. एवढे बोलून राजा खाली अंघोळीसाठी निघून गेला. लुमावंती राजमातेवर चिडलेली होतीच, त्यामुळे ती काही गप्प बसली नाही. तिने आणखी 5-7 पट्टराण्यांना बोलावले आणि त्या सर्वांना तिने राजमाता राजाचा संवाद तिखट मीठ लावून रंगवून आपल्याला हवा तसा सांगितला. ती म्हणाली, जर राजमातेच्या म्हणण्याप्रमाणे राजाने योगदीक्षा घेतली तर अनर्थ घडेल. आपण 28 पट्टराण्या आहोत. केवळ आपल्यावरच नाही तर राज्यावरही खूप मोठे संकट कोसळेल. तसे घडल्यास आपले राज्य नष्ट होईल, परराज्याचा अंमल बसेल, आपले राजस्थान धोक्यात येईल. त्यामुळे काहीही करून राजमातेचा हा बेत उधळून लावला पाहिजे.
बोला, आहे का तुमची तयारी? लुमावंतीचे म्हणणे त्या 5-7 राण्यांना पटले. मैनावतीचा निश्चय यशस्वी होऊ न देण्यासाठी आपल्याला काय काय करता येऊ शकते याचा प्रत्येकजण स्वतंत्रपणे विचार करू लागली. वेगवेगळे तर्क मांडण्यात आले, परंतु एखादा अचूक मार्ग मात्र त्यातून कोणालाही काढता येईना. पुष्कळ चर्चा झाल्यानंतर शेवटी लुमावंतीनेच सांगितले, यावरचा एकमेव उपाय म्हणजे त्या जालंधरला संपवणे. आपण काट्याने काटा काढूया. राजाद्वारेच आपण त्याला संपवून टाकूया. मैनावती ही जालंधरची भक्त बनलेली आहे. ती रोज रात्री त्याच्याकडे जाऊन त्याची सेवा करते. तेव्हा आपणच राजाला सांगू की जालंधर नावाच्या योग्याकडून तुम्हाला दीक्षा द्यायची आणि तीर्थयात्रेला पाठवायचे. त्यानंतर जालंधरला राजसिंहासनावर बसवून त्याच्या समवेत सुखोपभोग घ्यायचे असा राजमातेचा कावा आहे. हे ऐकून राजा नक्कीच संतापेल व त्याचा शेवट करील याची खात्री वाटते. यालाही त्या सर्व राजस्त्रियांनी होकार दिला व त्या आपापल्या महालात परतल्या. दिवसभर राजाने आनंदाने हातातली कामे मार्गी लावली. रात्रीचे जेवण झाल्यानंतर तो दिवस लुमावंतीचा असल्यामुळे तिच्या महालात तो गेला. तिने राजाची सर्व प्रकारची सेवा केली. राजा प्रेमात आल्याचे पाहून लुमावंती त्याला म्हणाली, प्राणनाथा, रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला सांगितली नाही तर पुढे सर्वांचंच भवितव्य अंधकारमय वाटतं, पण तुम्ही अभय दिलं तरच सांगेन. राजाने न रागावण्याचे वचन दिल्यानंतर ती पुढे सांगू लागली, खरं खोटं आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला कळलं आहे की राजमाता तुम्हाला जालंधरकडून जोगी बनविणार आहे. एकदा का तुम्ही जोगी बनलात की तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवून देऊन जालंधरला सिंहासनावर बसविणार आणि त्याच्याबरोबर सुख भोगत बसणार. आमचं कुंकू बळकट असल्यामुळेच ही गुप्तवार्ता आमच्या कानावर आली. खरं खोटं काय आहे ते तुम्हीच पाहून योग्य निर्णय घ्या. लुमावंतीचे हे बोलणे ऐकून तो प्रचंड संतापला. लगेच तो तिच्यापासून दूर झाला आणि तिच्या महालातून बाहेर पडला. लगेच एवढ्या रात्रीत त्याने विश्वासातल्या काही मंत्र्यांना बोलावून घेतले. मंत्री येताच राजाने त्या मंत्र्यांबरोबरच काही बलवान सैनिकांना आपल्यासोबत घेतले. सर्वांनी लगेच राजवाडा सोडला. जालंधरचा शोध घेतला. जालंधर जेथे होता तेथे जवळच एक खूप खोल विहीर होती. त्या विहिरीत त्यांनी जालंधरला ढकलले. त्यावर घोड्याची लीद, शेण व केर कचऱ्यांचा ढीग त्या विहिरीत ढकलला. त्यामुळे जालंधर पूर्णपणे गाडला गेला. राजाने बरोबरच्या सर्वांना गुप्ततेची शपथ घातली. सर्वजण परत आपापल्या निवासस्थानी गेले. राजाच्या भयामुळे तेव्हा व पुढेही कधी कोणीही याची वाच्यता केली नाही. दुसऱ्या दिवशी नेहमीच्या जागेवर जालंधर नव्हता. हे पाहून लोक आपापसात कुजबुजू लागले. गोसाव्याचा काय नेम असतो का? आज इथे तर उद्या तिथे, सगळे जगच त्यांचे. लोकांची ही कुजबूज मैनावतीच्या एका दासीने ऐकली व तिने येऊन ते मैनावतीला सांगितले. मैनावतीला खूप दुःख झाले, पण तिने अजिबात वरकरणी ते दाखवले नाही. ती शांतच राहिली. बातमीच होती ती. पसरत पसरत ती राजस्त्रियांपर्यंतही पोहोचली. त्यांच्याकडे अशी बातमी आली की जालंधरनाथ सकाळपासून कोठेही दिसत नाही. बहुधा आपले गाव सोडून दुसऱ्या एखाद्या गावात तो गेला असावा. ही बातमी ऐकून सर्व राजस्त्रियांना अत्यानंद झाला. त्या एकमेकींना म्हणाल्या, बरं झालं, मोठं संकट टळलं, पीडा गेली. त्यांच्या मनावरचे दडपण दूर झाले. त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्या निश्चिंत झाल्या. सर्व राजस्त्रियांनी पट्टराणी लुमावंतीचे आभार मानले. तिचे सर्वांनी मनापासून कौतुक केले. तिकडे राजाने जालंधरला विहिरीत ढकलले. आपण विहिरीत पडत आहोत हे त्याच्या लक्षात येताच त्याने वज्रास्त्र मंत्र म्हटला. त्यामुळे त्याला कोणतीही छोटीशी सुद्धा दुखापत अजिबात झाली नाही. विहिरीत तो सिद्धासन घालून बसला. राजा, मंत्री, सैनिक जेव्हा वरून लीद, केर, कचरा लोटू लागले तेव्हा त्याने आकाशास्त्र मंत्र म्हटला.
त्याद्वारे त्याने स्वतःभोवती पोकळ जागा करून घेतली. त्यामुळे वरून पडणारी लीद, केरकचरा अधांतरीच राहिला. त्यापैकी त्याच्या अंगावर काहीही पडले नाही. तो ध्यानस्थ बसला. शक्य असूनही जाणीवपूर्वक त्याने राजाविरुद्ध कोणताही अस्त्रप्रयोग केला नाही. जय अलख निरंजन.